नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. वडगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महायुती सरकारची महत्त्वपूर्ण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यानुसार शिवसेना मावळ तालुका वतीने रेस्ट हाऊस वडगाव मावळ येथे सोमवारी दिनांक 8 जुलै रोजी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, तहसीलदार मावळ विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सीडीपीओ अधिकारी विशाल कोतागडे, रवींद्रप्पा भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, नायब तहसीलदार श्री तळेकर, राजू खांडबोर, नारायण ठाकर, निलेश तरस, दिलीप पांढारकर आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. अनंत अडचणी होत्या, प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माननीय प्रांतसाहेबांनी आपल्याला दिलेले आहे आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणावर कार्यरत असताना दिसून येत आहे. आपल्या प्रशासनाचे महत्त्वाचे दायित्व काय आहे तर या सर्व महिलांना आपल्याला या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे. राज्य शासनाने या योजनेमध्ये काही ज्या अटी होत्या, जटिल अटी होत्या, त्या कमी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे, आज आपल्याला महिलेचा फॉर्म भरून घ्यायचा असेल तर कुठले डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. एकही महिला या योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची सर्वांनी आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना या योजनेचा पुरेपूर लाभ द्यायचा आहे. अडचणी येणार आहेत, आपल्याकडे चुकीचे पण लोक फॉर्म भरणार आहेत, हरकत नाही. त्याची स्क्रुटनी आपल्याला तालुका स्तरावर पण करता येणार आहे आणि जिल्हा स्तरावर पण करता येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना कोणालाही आपण फक्त सांगा बाबा तुम्ही याच्यात बसताय किंवा नाही बसत आणि त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी त्यांचा फॉर्म भरून घ्या. त्याची स्क्रुटनी आपल्याला होणार आहे. सर्व ज्या पात्र लाभार्थी महिला असतील, भगिनी असतील, त्यांना आपल्या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. 31 जुलै डेडलाईन दिलेली आहे. त्या अगोदर आपल्या सर्वांनी हे काम करायचं आहे. मी मान्यवरांना सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यातलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे आणि बाकीच्या तालुक्यांच्या मानाने आपल्या तालुक्याने खूप मोठ्या प्रमाणात भरारी घेतलेली आहे आणि माझ्या सर्व अंगणवाडीच्या ताई हे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. ग्रामसेवक त्यांना मदत करत आहेत. आशा वर्कर पण यामध्ये हिरिरीने भाग घेत आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आपल्याला ही योजना सक्सेस करायची आणि या सर्वांना त्याचा लाभ मिळून द्यायचा आहे. ही योजना सुरू होत असताना सर्वात जास्त बहिणी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे 100% ही योजना मावळमध्ये यशस्वी होणार हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. मला सांगायला मनापासून अभिमान वाटतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नुकत्याच महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर सादर केला आणि महाराष्ट्राच्या या योजनेच्या माध्यमातून आता विक्रमजी देशमुख साहेबांनी सांगितलं की या योजनेमध्ये ज्या काही त्रुटी होत्या, 28 जूनचा GR जो होता त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या. 3 जुलैचा GR हा अत्यंत स्पष्ट आणि सुलभ पद्धतीने करून देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवात केली आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारची योजना राज्यातील महिला भगिनींसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर राज्यभरातून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. या अगोदर देशमुख साहेबांनी सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाकुणाचा सहभाग राहील आणि कशा पद्धतीने या योजनेला गती देण्याचं काम केलं जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंही देखील सांगतो की या योजनेला 1 रुपयाचा देखील कुठल्याही प्रकारचा खर्च नाही किंवा आपण कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही. मध्यंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका तहसीलदारला देखील तलाट्याला सस्पेंड केलं होतं या 50 रुपये घेतल्यामुळं आणि म्हणून
ही योजना खरं तर पूर्णपणे 100% फ्री आहे आणि केवळ एका महिन्यासाठी 1500 रुपये नाही, प्रत्येक महिन्यासाठी तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. राज्यभरातील अनेक महिला भगिनींना आर्थिक खरं तर चणचणीच्या सामोरं जावं लागतं. या योजनेचा लाभ घेत असताना गरीब कुटुंबातील त्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणावरती याचा लाभ मिळेल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.